महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे आजही लाखो लोक एका वाक्यावर विश्वास ठेवतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य ऐकल्यावर अक्कलकोटचे महान संत स्वामी समर्थ महाराजांची आठवण येते. आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोटचा इतिहास, स्वामी समर्थांची कथा आणि या पवित्र ठिकाणातील काही खास जागा जिथे आजही भक्तांना त्यांच्या उपस्थितीची अनुभूती येते. मी आहे मंगेश गोरे आणि चला आज मी तुम्हाला दाखवतो अक्कलकोटचा एक आध्यात्मिक प्रवास. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत आता 7:10 कमी आणि आपण पोचलेलो आहोत श्री स्वामी समर्थ यांच्या ठाणावरती अक्कलकोटला. पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे आपण आणि आता मंदिराकडे निघालेलो आहोत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे गाव आज जगभर प्रसिद्ध आहे, कारण इथेच वास्तव्य केलं होतं दत्तावतार मानले जाणारे स्वामी समर्थ महाराजांनी. असं मानलं जातं की स्वामी समर्थांनी जवळपास 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केलं होतं आणि हजारो भक्तांना मार्गदर्शनही केलं होतं. त्यांच्या एका वाक्याने आजही लाखो लोकांना आधार मिळतो. ते वाक्य म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मंदिर परिसरात प्रवेश करताच आपल्याला स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित अनेक सुंदर शिल्प पाहायला मिळतात. या शिल्पांमध्ये स्वामींच्या जीवनातील अनेक प्रसंग दाखवले आहे. भक्तांवर केलेली कृपा, त्यांचे चमत्कार आणि साध्या जीवनातून दिलेला एक आध्यात्मिक संदेश. स्वामी समर्थांनी नेहमी एकच गोष्ट सांगितली, श्रद्धा ठेवा आणि नामस्मरण करा. अक्कलकोटमध्ये आलात ना की इथं आणखी एक जागा आहे ज्याची कथा खूपच रोमांचक आहे. हे आहे अक्कलकोटचं गणपती मंदिर. स्थानिक लोकांच्या मते खूप वर्षांपूर्वी या परिसरात साफसफाईचे काम सुरू होते. कामगार जमिनीत खोदकाम करत होते आणि अचानक त्यांना काहीतरी कठीण वस्तू लागली. जेव्हा त्यांनी ती बाहेर काढली तेव्हा त्यांच्या हातात होती भगवान गणेशांची मूर्ती. ही मूर्ती जमिनीतून सापडल्याची बातमी क्षणात सगळ्या गावात पसरली. लोकांनी याला दैवी संकेत मानला आणि त्याच ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलं. आजही अनेक भक्त स्वामी समर्थांच्या दर्शनाआधी या गणपती बाप्पांचे दर्शन घेतात. थोडंसं पुढं आलात की मंदिर परिसरामध्ये स्वामी समर्थांची एक भव्य मूर्ती देखील दिसते. या मूर्तीसमोर उभं राहिलं की स्वामी समर्थांच्या व्यक्तिमत्वाची भव्यता खरंच जाणवते. हजारो भक्त इथे येतात, शांतपणे बसतात आणि स्वामींच्या चरणी आपली मनोकामना व्यक्त करतात. आता हा आहे मंदिराचा मुख्य गाभारा. इथे वातावरण पूर्णपणे शांत आणि आध्यात्मिक असतं. भक्त रांगेत उभे राहून स्वामी समर्थांचे दर्शन घेतात. काही लोक प्रार्थना करतात तर काही फक्त शांत बसतात. पण प्रत्येकजण मनात एकच विश्वास घेऊन बाहेर येतो की आता चिंता करायची गरज नाही, आता सर्व काही नीट होईल. अक्कलकोटमधली सर्वात पवित्र स्थान म्हणजे स्वामी समर्थांची समाधी. याच ठिकाणी स्वामी समर्थांनी समाधी घेतली होती. आजही लाखो भक्त इथे येतात आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होतात, कारण भक्तांचा असा विश्वास आहे की स्वामी समर्थ आजही त्यांच्या भक्तांसोबत आहेत. जर तुम्हाला अक्कलकोटचा हा मस्त प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच आध्यात्मिक ठिकाणांच्या कथा पाहण्यासाठी आमच्यासोबत नक्की जुळून राहा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय स्वामी समर्थ.